जीवनशैलीत झोपेनंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे व्यायाम. जर नियमित व्यायाम केला आपण तर शरीर निरोगी राहतं हे लहानपणापासून ऐकत येतो, पण तरी सुद्धा आपण व्यायाम करत नाही. आपण आज लक्षात घेऊया व्यायामामुळे काय होतं ते. व्यायामाचे दोन प्रकार असतात, एरोबिक एक्सरसाइजेस आणि अनॅरोबिक एक्सरसाइजेस. त्याची उदाहरणं दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे चालणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं, दोरी उड्या मारणं, जिन्यांची चढ उतार करणं, की जे आपण दीर्घकाळ करू शकतो आणि त्यासाठी रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट आपण खूप जात नाही. या उलट अनॅरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे जोर, बैठका, वेट लिफ्टिंग, पुशअप्स, पुलअप्स, की ज्याच्यात आपण अगेन्स्ट रेझिस्टन्स व्यायाम करतो आणि तो फार जास्त वेळ करू शकत नाही. तर व्यायामाचं प्रमाण असं असायला हवं, एरोबिक एक्सरसाइजेस 45 मिनिटं आणि अनॅरोबिक एक्सरसाइजेस 15 मिनिटं. याच्यामुळे शरीराला काय फायदे मिळतात? एरोबिक एक्सरसाइजेस जसं की धावणं, सायकल चालवणं, याच्यामुळे आपल्या उष्मांकांचा वापर होता, कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जर नियमित व्यायाम केला तर औषधांचं प्रमाण कमी होतं. ज्यांचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वाढलेलं आहे रक्तातलं, ते कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट की नियमित एरोबिक एक्सरसाइजेसने रक्ताभिसरणाला चालना मिळते. त्यामुळे आपल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या सर्क्युलेशन मध्ये येतात आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. एरोबिक एक्सरसाइजेस केल्यानंतर मन प्रफुल्लित होतं, आपलं थिंकिंग पॉझिटिव्ह होतं.